अरे शिवल्या अजून तरी सुधरले गड्या, सुधर ना. टाइम नाही गेला ना अजून निघून. हा लेका तुले बायको आहे, पोरे आहे, तरी लफडं करतो लेका. हा लुच्च्या बाईसोबत बोलतो फोनवर. काही लाज वाटते रे तुले बेसरमा? काही जराशी जनाची मनाची वाटू दे ना. एका लेकराचा भाव पाहिजे ना रे तू लुच्च्या. राजा बुढे बा. अरे बा मा बायकोची मावस बहीण होती ना ती, तिले फोन लायला होता ना म्या. तिची पोरगी लग्नाची आहे ना. पोरगा घेऊन चाललो बा मी. त्या बमण्याचा मावस भाऊ आहे तो घेऊन चाललो मी. ती किती खोटा बोलशील रे शिवल्या तू. हा किती खोटा बोलशील लेका. तुझ्या तोंडात किडे ओढतील लेका, एवढा खोटा बोलशील तू तर. हा माणसानं खरंही बोललं तरी तुम्हाला काही पटत नाही राजा. आता मी का खोटं बोलून राहिलो का? काहीच काही बोलून राहिलं बा तुम्ही. ए लुच्च्या ती बायको आलती ना आमच्या तो टंग करत. मा नवरा बैकला म्हणे, कोणती तरी बाई पटवली म्हणे त्या आरामखोरानं. रोज फोनवर बोलते म्हणे 24-24 तास. मला झोपू देते म्हणे रात्री बी. हा बोलते म्हणे फोनवर. त्या बायकोने सांगितलं स्वतः. ती बायको आलती ना माझं कणकण करत. तुमची अवल्यात कशी आहे म्हणे, शुद्धी नाही आहे. बायको असल्यावर दुसरी बरोबर बोलते म्हणे. त्या बायकोनं मग शान काढली ना, अशी तशी केली ना. घेणं ना देणं मा बायको आफत आणत राहते. तुम्हाला सांगायचं काही काम होतं का? तरी मी ते जाईल केस आहे माझी बायको. तरी मी तुम्हाला म्हणू घे जबरदस्ती मा गळ्यात बांधू नका बरं. मी हिच्यासोबत लग्न करत नाही, मला पसंत नाही. तुम्ही बांधली मा गळ्यात अशी शकिली आहे ते. आता सांगा सोयऱ्या धायऱ्याच्या मावस बहीण, आत्या बहीण, फुई बहीण याच्याशी बोला नाही काय म्या? बोला नाही काय? मग त्याच्याशी बोलले तरी म्हणते हा लफडच आहे म्हणते माझी बायको. सांगा बरं किती बोगस आहे ते बाई. काय म्या बांधली तुझ्या तू मोठा हरिकला होता रे. दिशाला चांगली आहे बाबा, उच्ची आहे, तोडांग आहे, गोरी गुमटी आहे, फेरम लवलीचं काम नाही. तूच तर म्हणस रे बापा. तुलेच तो नितात झालता तिचा, मी तर नाही म्हणू. थोडेसे लोक बोगत दिसतात गड्या, करू नाही. तू तर बाबा हातात कुदस. मी खाच हरिकलो होतो, तुम्ही ना जबरदस्ती बांधली मागोयात. आता म्हणून राहिले मोठे. तुमच्या चालती ते कोण करत काय तर माया लफडा आहे. काही माया लफडं फपलं नाही आहे. सोयऱ्या धायऱ्या बरोबर बोलू की नाही मी काही. तू बाबा लग्नासाठी हरिक नको हरकू, पण कसं असे धंदे करू नको ना. बाया शिकायला बोलतो घेणं त्यानं बायकोला पटत नाही तुझ्याचं. तू बायको आलती ना आमच्या टंग करत, तसं बरोबर नाही. मी काही मावर शेक घेऊ नका राजा. मी बुडबा तसा नाही आहो. मी लय शरीफ माणूस आहो. नाही तू यार काय शक घ्या रे बा. तू लय शरीफा दुधान धुयेलास तू. तू यार काय शक घ्या म्हणून ती बायको येते वाटते. कुणी कोणाचं नाव असं बदनाम नसते करत की बाबू. तिनं पकडलं असेल तुला त्या बायकोनं म्हणून तिनं नाव घेतलं की तुया, म्हणून आली की नाही आपल्याला सांगायला. तुम्ही अटून लवकर चालले जा. मा मस्त गरम करू नका आता. सटकून राहिला बरं, सटकून राहिलं खरं, सटकून राहिला. काय अटून जा, काऊन जा. तू खरेदी केली का जागा? मोठा बाई सोबत बोलते का चौकात येऊ आणि खोटा बोलते आम्हाला म्हणते मा काहीच नाही, ढमुकचं टमुकचं. लुच्च्या बा जरा शेक माणूस कीच बोला ना. मी ना माही पातळी ओलांडली का तुम्ही मला सांगा ना. मी काही बोललो का तुम्हाला? हेंड शेंड काही अगो सारा का आता काय बोला रे तुझ्या बरोबर माणूस काय बोला. लुच्च्या काही लाज वाटते तुले? बाई बरोबर बोलतो, बाई बरोबर फोन लावतो, दिले भेटायला जातो घडी. त्या बायकोन सारं सांगितलं ना आम्हाला. ती बायको धादान सांगून राहिली आपल्याला. आणि हा हरामखोर म्हणते कोणा मला लफलो नाही, कोण्या बाईले मी ओळखत नाही म्हणते हरामखोर. काही लाज वाटते तुले? तुझी बायको काही इनाकारण तू बदनामी करून राहिली का लुच्च्या? मी माय मस्त खाल्ल्याशिवाय मस्त गरम केल्याशिवाय अटून काही जाणार नाही. मलाच जा लागीन ना अटून, मलाच पैता पाय काढा लागीन. तुमचं ऐकायला पुरत नाही. कीर्तन फालतू घेणं देणं. सायाची माई बायको माई बदनामी करून राहिली. डोंगराजो गेली का मा बापाचं टंग करत. यातच माया पोटत नाही एकटं. ती गेली तू थांब तुले सवत आणतोच नव लग्न करतोच मी आता. झाट माशी पाहून घेईन आता पुढचं पुढे. मायले ती लग्न करतोच. 14 फेब्रुवारी गाजवत आता व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस. साजा त्यांनी मा पोऱ्या लयच लोफर आहे रे गड्या. काय करू गड्या. जाऊ दे तू काही टेन्शन घेऊ नको. हाय तो लोफर साऱ्या गावाचा. जाऊ दे. जाऊ तर दिलंच आहे म्हणा. आपण काय तर नांदी लागतो याच्या अटी दिसला म्हणून तो भामटा म्हणून आपण बोललो त्यासोबत. जाऊ दे चाल. हॅलो बोला ना बापा. काय म्हणतात? पटकन बोलत जा, मला टाइम नसते बरं. एक तर माई पोरगी मागे असते. माझ्या शेताळ्यावरच बसेल आहे ना. कोणाशी बोलते काय करते दिवसभर ते मार शब्द धरते आता ते. आणि बरोबर लक्ष ठेवते आता दिवसभर. तुम्ही कसं फोन नका करत जाऊ बरं मला. आता काय साठी फोन केला लवकर सांगा बरं लवकर.
अब अशी काऊन बोलून राहिली व माझी इकडे थटा थटा उठते ना. त्या पुरीचा त्या घुबडचं लग्न करून दे तू. लग्न करून दे आताच्या आता पोरगा आणतो मी. त्या बबण्याचा माझ भाऊ आहे त्याच्याबरोबर देऊ त्याचं लग्न लावून जमून देऊ. हा मी आणतो पोरगा तिला सांगून दे झटकनी बला काढून टाकू मागची. बापा तिनं ऐकलं तर पाहिजे मा म्हटलं लग्न तर केलं पाहिजे. मी लय लाख म्हणीन तिले पोरगा लय चांगला आहे बाई असा आहे तसा आहे तुला लय सुखात ठेन कुठे जाऊ देणार नाही. पण मग आता तिच्या ऐक्यावर आहे ना ते तर मला आता अशी बोलून राहिली उलटी. आणि आता तिनं मला असं पकडेलंय मी फोनवर बोलतो हे करतो. आता तिने सगळे चाळे पाहायलात ना माय. मग आता मीनं जर सांगलं तिले काही तर ते माझ्यावर विश्वास ठेवीन काय सांगा ना आता. व तिले खणकावून सांगणं व चांगलं भाषेत सांगणं दिले लग्न करावं लागते म्हणा तुले. कदलोक वागू म्हणा राणमुण बाई म्हणा मी एकटी. हा कदलोक तुझ्या नांदी लागू म्हणा. हा माझ्या नाही होत म्हणा आता लग्न घे करून झमकून झटकनी. तिला सांग जरा झटकनी पैसानी अदलानी म्हणा पोरगा चांगला भेटून राहिला. सांग ना तू तिला सांगायला काय होते. बाप मी लय लाख सांगतो तिले पण ते मला उलटी बोलली तर म्हणेन तुम्हाला तुमची शाळा जमवायसाठी माया जमून देता का लवकर तुम्ही लग्न. आणि मग तुम्हाला मस्त मोकळं होते मैदान आहे की नाही. आणि ते जर अशी बोलली तर मग काय करू झाला की नाही माझ्यासाठी पचका. लय प्रयत्न केले बापा तिले सांगायचे पण ते कसं ऐकतच नाही ना. आता ती पुरी बिफरेल आहे माझी पोरगी काही खरंच नाही. आता मी कोणतंही काही सांगलं तिले तर ते काही ऐकत नाही बापा माझ्या ना. आता तू फक्त एकदा तिले सांग खणकावून सांग तू लग्न करायला लागते म्हणा पोरगा घेऊन राहिला. हा पोरगा हँडसम आहे ना व पुण्याले असते जॉबले कंपनीत आहे 16,000 रुपये महिना आहे पोराले. आता तुम्ही एवढेच बोलून राहिले बापा तर आता सांगून पाहतो तिले. पण कसं आहे आता शेवटी मलाच बोलणे खायला लागतील. पाहतो आता सांगून. व तिचं नाही शंकून दिशीन तर आपलं इकडे करणं हुकून राहिलं ना. माझा जीव इकडे हिजरून राहिला ना. हा तू कसं तिचं जमूनच आहे आपल्याला लगन. हा तुला सांगतो. आणि व्हॅलेंटाईन डेला आपलं जमून टाकू लगन 14 तारखेला. उद्या तिचं जमकू आणि परवा आपलं. बरं बापा सांगतो मी तिले काय म्हणते तर पाहतो बापा सांगतो तुम्हाला डबल. मग बरं तू तिले सांग मी इकडे बबन्या माझ भार फोन लावतो. हा लावा बापा फोन ला काय आहे तर मी पाहतो इकडे. चाल मग ठेवतो. चालेल बापा चाल लवकर शिवल्या या काट्टीचं पहिले लगन जमून दे. चाल ला बबन्याला फोनला त्याच्या माझ भाले आजच्या आज बोलून घेऊन आजच्या आज म्हणजे संबंध फिटल डायरेक्ट उद्या लगन मंदिरात झटकनी पाठी लावून टाका लागेल ती पोरगी. सारा गेम हुकून राहिला ना. माझा जीव इकडे हिजरून राहिला तिच्यासाठी. फोनला बबन्याले. हॅलो हा बबन मी शिवलाल बोलतो. बोल ना शिवला काय म्हणते. हा काय म्हणतले का अरे तू माझ होता ना तो लग्नाचा बोलावून द्याले बोला. ते कसं ती माझी लवर आहे की नाही तिची पोरगी दाखवून देऊ ना. हा देऊ झमकून लोकांचं आजच्या आजच बोला लवकर द्याले. का माझ भाऊ आहे ना काहीच काही खायले का तू लोवरची पोरगी का. आता सांगा तिची मायच बोगस आहे का लफडेखोर आहे. पोरगी लफडेखोर असेल ना बा काही घालतं का घरातल्या का आमच्या. हा नाही रे बा काही असेल बा. नाही पद्धतशीर असलं सांग बा हे असं लफडेखोर नाही पाहिजे. नाही ना बाबा पोरगी एक नंबर शिलवान आहे ना. तुला काय सांगू आम्ही इज्जतदार पोरगी आहे. हातने लावू देत हा लफडं काहीच नाही बाबा तिचं. तुलेच मागं सांगितलं मी तशी नाही चावट नाही ना पोरगी. तू फक्त पोरगा घेऊन ये. हा अन्न चांगली पोरीची गॅरंटी मी घेतो ना. आयल्या का शिवला कुकडे अटकून राहिला का तिची माय चावट आहे रे. तुझ्या बरोबर तिचं लफडं आहे बा त्या पोरीच्या मायचं. हा सांग बा आता ते संस्कार बरोबर नाहीत ना रे. हा लफडे खोरात ना ते. तू गळ्या असं काय आणलं माझ भाऊ काही बाचे गळ्यात बांधू कर बा माझा. मामातलं ऐकत नाही का तू. ऐकत नाही का मासारखं तुला होऊ देणार नाही का. पोरीची गॅरंटी मी घेऊन पोरगी चावट नाही ना. तुला सांगतो इज्जतदार आहे पोरगी. हा काहीच बांधता नाही ना. पोरी एक नंबर आहे ना. मला सांगतो लग्न झालं सांगतो ना मला. तू म्हणतो बा चावट नाही पण तिची माय चावट आहे ना बा. ते संस्कार पोरीवर पडतातच ना रे बा. पोरी पाहतच असते ना बाबा. तू काय का दोस्ताना करतो का उठ अटकुशील गुंडीला का फालतो. बा माशीच तर बोलू देत नाही तिच्या मायले ते. तू म्हणते लोफरास म्हणते मायले शादवत येते. हा पोरगी लय एक नंबर आहे ना. तुला सांगतो पोरीच्या बद्दल वाद नाही ना रे बा. पोरीच्या केसाला धक्का कोणी अजून पोराला लावला आणि लफडं खोर नाही पोरगी. तू घेऊन ये माझ भाले दाखवून देऊ. बरोबर बा शिवला का तू एवढा म्हणून राहिला तर आणतो बोला तो बा माझ भाले. बोला तुझ्या माझ भाले चाल मग ठेवतो. हा बा जमलेले का मायले म्हटलं बाजी कोणती कोण हाव आता बबने म्हणे लोफर आहे पोरगी आपत आहे सायाची. चाल बाबा चाल आता लवकर झाला की. मी काय म्हणून राहिली चांगली येणी फणी घाल मस्त ड्रेस घाल मस्त मेकअप कर पावडर लाव. आणि तिकडे मी ना मोठं फेरम लावलीचं टूप आणलं ते लाव मस्त चांगली दिसली पाहिजे बरं. काय तुकडे जायला लागते चांगली येणी फणी हे घालून. हे चांगलं नाही काय मी चांगली दिसून राहिली काय.
अजून करायला लागते का याच्यापेक्षा काही? बरी आहे, जशी आहे तशीच बरी आहे मी. तू कर ना माझ्यापेक्षा, तयारी कर तू. तो शिवला लिहून राहिला. वांडा आहे, जास्त शिल्लक चालून राहिली का तू? जे सांगलं ते कर ना. तू मी करून राहिली, तू कर आणि मी कर. जास्त माझू नको तू. जेवढं सांगलं तेवढं कर, फक्त तेवढं ऐक. काय पण कुकडे जावं लागते की कोण्या गावात जावं लागते तयारी करून? की कोणी येऊन राहिलं सांगशील तर तोंड उलवशील? फक्त म्हणून राहिली तयारी कर, सांगायच्या नावाला पत्ता नाही. जेवढं सांगलं तेवढं कर. मग माहितच होते तुला काय आहे आणि काय नाही. तर फक्त तयारी कर तू. जबरदस्तीच झाली बाबा. जेवढं सांगलं तेवढं कर. मग माहितच होते. आता सांग, आता काय आहे तर तुला काही सांगता नाही येत बाबा. तू म्हणतं काय आणि करतो काय? सांग मला काय आहे तर काऊन तयारी करायला लावून राहिली? काची जबरदस्ती? पोरगा पाहायला येऊन राहिला तुले, लग्न कर नाही तुझं म्हणून राहिली. चांगली तयारी कर, चांगली दिसली पाहिजे त्याच्या पुढे. तू पसंत केलं पाहिजे त्याने तुले. कोणाला विचारलं तू ना? मला विचारलं का पोरगा आणून राहिलं की काही? लग्न मला करणार का तुले करणार का लग्न? पोरगा बोलावून राहिली ते सांगणं नाही काही नाही. आता माझी 12वी झाली, काय देते का माझ्या झमकून? देते का लग्न लावून आताच? दाखल झाली का तुले माई? असं सांग, चालली जातो घरातून. तू तरी 12वी झाल्यावर लग्न होऊन राहिलं. माझ्या 10वीतच झालतं ना. 10वीचे पेपर देऊन आलतीस तर नेमकेच पाहुणे घरी आलते आणि मला पसंत केलं. आणि मी नाही काही हो नाही केलं, कारण की बापाच्या पुढे माझ्या पुढे जाता येत नाही ना. आणि तू ऐकून नाही राहिली मा म्हटलं. मला लग्न करणं नाही ना आता. तो तुझ्या काळ गेला. आता करतात का 12वी झाल्या 10वी झाल्यावर लग्न? आता मला ग्रॅज्युएशन करणं आहे पूर्ण, मग पाहिन मी लग्नाचं. आता मला नांदा लावू नको की तयारी कर हे कर. मी तयारी करत नाही, पाहुणे पुढे जात नाही, मला काही घेणं नाही, मला लग्न करत नाही. घुबड तोंडे, पुण्याचा पोरगा आहे ना. पुण्याला कंपनीत आहे ना पोरगा. 16,000 रुपये महिना आहे. अधिक काय पाहिजे? कोणाला भेटते कंपनीवाला पोरगा? तुला तरी भेटून राहिला. करणं मुकाट्यानं लग्न, मस्त राहशील ना तरी पुण्यात, ऐशो आरामची जिंदगी जगशील ना. तर मग हे अटी कसं घासा लागतात, कसं वावरत जा लागते मला पाहत नाही का तू? चांगली भेटून राहिला तुला, चांगला नवरा भेटून राहिला ना. करणं लग्न आहे नशीब. मला कोणताही भेटला चालते, पण मी कसं माझ्या ग्रॅज्युएशन झाल्यावरच मी लग्न करीन. मी आता लग्न करत नाही. शिल्लक चाल नको. होय घरात मुकाट्यान, होय कपडे गिपडे घाल आणि पाहुणे येऊन राहिले. होय म्हणून नाही म्हणून तुला पाहुणे पुढे जावं लागते. शिल्लक चालू नको. चांगला संबंध आहे ना. आपण तर पोरगी नाही म्हणते. इकडे आमची जिंदगी सगळी वावरात गेली. आमचा जीव तुटून राहिला की आपल्या पोरीचं चांगलं झालं पाहिजे, चांगला नवरा भेटला पाहिजे. आणि आलाही ना तसाच पोरगा चांगला. हे काय करून राहिली? ढंगड करून राहिली हे. चल होय मुकाट्यानं घरात, होय कपडे घाल, चल पाहुणे येऊन राहिले. हे मॅटच झाली वाटते. त्या शिवलालनं बैकून दिलं शिनीले. आता कसं जास्त हो नाही करता नाही येत. पास लागेन आता, जा लागेन अंदर, नाही तर अजून बोकांडीन मार. तर लग्न करून देतो तू पाहतोस ना. मी पोरगाच नाही पास करत ना. पाय ना. चाल 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 होय घरात येतो ना लवकर. शिल्लक नको बोलू ना, जास्त शिल्लक नको बोलू ना. चबरून राहिली तू जास्त आता. दिवसांदिवस तोंड फुटून राहिलं तुले. येतो येतो. शिवलाल भाऊ बोला ना लवकर. मग पोरी बोला ना. जरा खराब करा, घाई नको करू ना. तू घाई करतो म्हणून तुला का कोणी पोरगी दाखवत नाही. एवढी घाई करायला लागत असते का? थांब ना, एवढं नको लाईट टाकू देऊ ना. भाऊ शिवलाल भाऊ चालूच आहे. शिवलाल भाऊ काय म्हणते रे? काय नाही म्हटलं कधी येते बा पोलगी. पायाला कधी येते पोलगी? नाही घाई नको करू ना. पोरगी एक नंबर आहे ना रे. गोरी गुमट्याच्या सारखीच आहे. तुझ्याच कलरली आहे बिलकुल. फक्त तिच्या डोक्याला केस आहे, तुझ्या डोक्याला केस नाही. बोला मग लवकर बोला ना. भाऊ पुण्यात घर घेऊन जायलो. घर आता 16,000 महिना आपल्याला. तुम्हाला घर घेतो ना. लग्न झाले घर घेतो. 16,000 घर घेते पुण्यात. 16,000 रुपये कसं नाही पुरत नाही त्या पुण्यामध्ये. एकूण येतात एकूण जातात भस्कनी. आपला माझ भाऊ आहे तो हो नाही करता येत नाही आपल्याला. हो लावा लागते कोणाला. कसं लग्न झमकून दे ना याचं. घे पुण्यात घर घे. मी जातो पोरीला बोलावून आणतो. हो आण शिवला. काय करून राहिले बा बोवारी? एवढा टाइम लागत असते का? काहीच काही लेखा नाही काय रद्दी काम आहे बा हिचं बी. हे असं झटकन पोरगी पाहिली, पसंत केली, आजच्या आज लगन. रद्दी काय करून राहिले काय माहिती. तुला सांगून राहिलो मी जास्त चबर करायचं नाही. काय शिकेला, कशी आहेस, काय आहे, काही होतं काय तुझं? तू सारा विचारायचा प्रयत्न करतो बाबू माझ भाऊ. अगं बना करू नको, नाही मग कसं जेकून राहिलं ते होणार नाही. नाही ना मामाच भाऊ, नाही ना. मी काही विचारत नाही ना बापा. मी खाली काही विचारू? तुम्ही असल्यावर मी शब्दही नाही बोलत ना. काही बोलत नाही मी. तेच म्हटलं नाही तर चबर चालू. नाही ते काही तोंड बंद राहत नाही. आता असतं तू बाबा बोलाव ना एवढा काकायला का तू थांब ना जरासा. टाईम लागत असते. चहा पाणी पोहे भेटत असते पहिले, मग पोरगी दाखवत असता का? म्हणजे का आलं बसली पोरगी पाहायला भेटत असते काय? ना माझा आता नाही बोलत ना मी. आता नाही बोलत. गलबल झाली. गलबल झाली ना. आणि ते पुण्यातलं घर घेतो दार घेतो. 16,000 रुपयात काही होत नाही बाबू. खाणं पिणी होत नाही तरी जा. शिल्लक चालू नको. आणि वरवरच्या काही फेकू नको तरी जा. घेणं दे ना. जे आहे ते सांगतो. मग कसं लंब्या फेकणं चालू. 2 BHK फ्लॅट घेऊन राहिलो ना. असं आहे फलाना दिसता नाही. तटी गेल्यावर 10 बाय 10ची खोलली. बाल्यान बाली. असं नाही झालं पाहिजे.
मी तोंडावर पडीन, मला खेट्ट खा लागतील त्या बाई. नाही ना बाबा, मी काहीच नाही बोलत ना. तू काय जे काय बोलायला आहे ते बोल बाबा. मी खाली मुंडी घालतो, एकदा पुरेल पाहिजे झालं. मी बोलतच नाही ना, बोलतच नाही मी. बरं बोलूच नको तू. अय होती की नाही तुझ्या? हा तो पोरगा किती वाडकडचा येऊन बसेला. हा काय बाबा, काय कसं आहे तुमचं? हा चाल घरी, चाल लवकर. हो बापा, हे नाटकं करून राहिली ना कारोड. पाहणं तिने तयारी कशी केली, पासोदी सारखी नाही केली तयारी का? तिची येणी मीनं घालून दिली सांगा आता जबरदस्तीनं. हे अशी नाटकं करून राहिली ना, नाहीच म्हणे ते पोरासमोर आले, नाहीच म्हणते ना. पोरी मी तुझे बुरं पाहणार आहो काय? पोरगा एक नंबर चांगला आहे, हुशार आहे. पुण्यासारख्या शहरात राहायला भेटते ना. गावात काय पडलेलं आहे? वावरात जाण घरी या, निंता निंता थंडी होते माणसाची, बुडे घाम जाते. काय सांगू पोरी तुले? त्या मायली विचार कसा आहे तर? हा त्या मायली विचार ना कसा घाम पळते तर काय सांगा तुले अनुभव नाही बापा. या घोबळले असं वाटून राहिलं की आपलं बुरच करतात बापा, देतात का कोणाचे हवाले करून. पण अव नाही ना, चाल ना बिचारे, चाल ना. पाहुणे येलात ना, चांगला पोरगा आहे तू पाय तर खरी. पायता क्षणी तू पसंत करशील त्याले. मी येतो म्हणून राहिली ना, मग हे कर ते कर, काय जास्त ताल करून राहिली तू? सांगून राहिली ना येतो म्हणून. मग हे अशी पिसाटी येतं का तू? अशी पिसाटी येतं का त्या पाहुणीच्या पुढे? काय म्हणतील ते पाहुणे? नापसंत करतील ना तुले. तू नको बोलू, येऊ दे कशी येऊ दे. चाल, तुझी जशी इच्छा असेल पुरी तशी ये तू. चाल चाल बापा चाल. तू कशी ये ना, पोरगा पासच करणार आहे तुले, नाही थोडी म्हणणार आहे. त्याला भेटून नाही राहिली ना. हा ते झमको नाही म्हणजे झमको ना, 100% झमकतो ना. माझं पोरगी कधी येते, कधी येते माझं पोरगी? येते ना बा, थांब ना जरासा. चला मग मित्र, विभाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या डायरेक्ट लग्न झमका झमकी.